बदलापुरात स्त्री बीजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा धक्कादायक पर्दाफाश झालाय। उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी 3 महिलांना अटक केली आहे। मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकर हिच्या घरातून स्त्री बीज वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणात डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या सहभागाचाही संशय व्यक्त केला जातोय। पाहूयात त्याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट। बदलापुरात स्त्रीबीज विक्री टोळीचा पर्दाफाश। गरजू महिलांची फसवणूक करून स्त्रीबीज विक्री। धाडीत स्त्रीबीज विक्रीचं रॅकेट उघड, 3 महिला अटकेत। आयव्हीएफ सेंटर मार्फत स्त्रीबीजाची बेकायदेशीर विक्री। बदलापूर पूर्वच्या जुवेली भागात महिलेला गर्भाशयातील स्त्रीबीज काढून त्याची बेकायदेशीर विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणात सुलक्षणा घाडेकर या महिलेसह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे या 2 महिलांनाही अटक करण्यात आली। नेमका काय आहे प्रकार? गरीब आणि गरजू महिलांच्या शरीरात स्त्रीबीज वाढीसाठी लागणारी इंजेक्शन दिली जात होती। यासाठी ह्या महिलांना पैशांचं आमिष दाखवण्यात येत होतं। या इंजेक्शनचा सुलक्षणा घाडेकरच्या घरी साठा। बीजाची वाढ झाल्यानंतर संबंधित महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवलं जात होतं। डॉक्टरांच्या माध्यमातून ऑपरेशन करून बीज काढलं जात होतं। त्यानंतर ह्या स्त्री बीजाची बेकायदेशीर विक्री केली जात होती। या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकानं सुलक्षणा घाडेकरच्या घरी धाड टाकली। छाप्यात मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आणि हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आणलं गेलं। या ड्रग्स किंवा इंजेक्शनांची किंमत जी आहे ती अराउंड 10 लाखाच्या आसपास आहे। यामध्ये यांची मोडच अशी होती की ज्या इच्छुक महिला आहेत त्या इच्छुक महिलांकडे संपर्क साधून ज्या ठिकाणी ह्या गोष्टी करणं बेकायदेशीर आहे अशा ठिकाणी संबंधित महिलांना ते इंजेक्शन देऊन ह्या गोष्टी घडवून आणत होत्या। आतापर्यंत आम्ही या गुन्ह्यामध्ये 3 महिला आरोपी ज्या आहेत त्या अटक केलेल्या आहेत। दरम्यान आरोपी सुलक्षणा घाडेकरचे पती संजय वर्मा यांनी आपल्या पत्नीला खोट्या आरोपात अडकवण्यात आल्याचा दावा केलाय। डॉक्टर्स आणि हॉस्पिटलच्या समन्वयानं सुलक्षणा काम करत होती, ती एकटी नव्हती। अनेक डॉक्टर आणि रुग्णालय या प्रकरणात सहभागी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। इसमें कैसा है, उनको फंसाया जा रहा है और कोई बदलापुर की कोई डॉक्टर है, उन्होंने फंसाने का काम किया है। ये जो काम करती है बाकायदा ये हॉस्पिटल के टच में रह के काम करती है, उसमें डॉक्टर वगैरह ये सब रहते हैं। तो इनका ऐसा कुछ भी मतलब ये अगर खुद होके चाहे कि मैं अकेले कर लूँ तो भी नहीं हो सकता है, क्योंकि बिना हॉस्पिटल का ये काम संभव है ही नहीं। ही घटना उघड झाल्यानंतर बदलापूरमधील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। बदलापूर शहराचे मुख्याधिकारी असतील यांनी बदलापूर शहरातल्या बोगस डॉक्टरांची यादी लवकरात लवकर जाहीर करावी आणि सोनोग्राफी सेंटर असतील किंवा आयव्हीएफ सेंटर असतील यांची सुद्धा इन्क्वायरी होणं फार तेवढंच गरजेचं आहे। त्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे CID इन्क्वायरी याची जर झाली तर बदलापूर शहरामध्ये याच्यामध्ये अजून कोण कोण आहेत किंवा कोणाकोणाची नावं, म्हणजे मला तर असं वाटायला लागलं आहे की या संपूर्ण प्रकरणाकडे बघितल्यानंतर कुठेतरी मोठी साखळी या प्रकरणामध्ये असू शकते आणि याची CID इन्क्वायरी होणं फार गरजेचं आहे। कोरोनानंतर आलेली जी आर्थिक दुर्बलता समाजामधली आहे ती दूर करण्यासाठी शासनाने नक्कीच प्रयत्न करावा। नाहीतर आज स्त्रीबीज विकलं जातंय तर उद्याच्याला अजून काय प्रकार केले जातील याचा आपण थोडासा सुद्धा विचार करू शकणार नाहीये। या प्रकाराबाबतीत प्रत्येक बदलापूरमधल्या नागरिकांनी, प्रत्येक राजकारण्यांनी राजकारण हा मुद्दा न आणता हा समाजाचा अत्यंत संवेदनाक्षम मुद्दा आहे हा विचार करून याच्यावरती कारवाई करावी। आता या सोनोग्राफी सेंटर, इंजेक्शन पुरवठादार, बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी आणि स्त्रीबीज विक्री साखळीतील इतर लिंक शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। बदलापुरातील ह्या धक्कादायक प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा आणि आरोग्य व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या रॅकेटमागील संपूर्ण साखळी उघड होणार का? डॉक्टर आणि हॉस्पिटलचा सहभाग सिद्ध होणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। स्वप्नील पाटील,
पुढारी न्यूज, बदलापूर.